तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। राज्यात आपल्याला सध्या उन्हाचा पारा कडक वाढलेला पाहायला मिळतोय। राज्यात आपल्याला 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत काही भागातील तापमानाची नोंद देखील आपल्याला झालेली पाहायला मिळाली। परंतु आपल्याला राज्यात सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला तीव्र उष्णतेची लाट, दमट उष्ण स्वरूपाचं हवामान आपल्याला संपूर्ण राज्यातच पाहायला मिळत आहे। एकदम कडक ऊन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु अशातच आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। आपल्याला 11 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला मध्यम ते जोरदार अशा प्रकारच्या पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन आपल्याला चक्रीवादळ तयार होताना पाहायला मिळतंय। मित्रांनो, आपल्याला या चक्रीवादळाच्या परिणामामुळे आपल्याला राज्यात पुन्हा एकदा आपल्याला 11 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर आता जाणून घेऊयात सविस्तरपणे याबद्दलची माहिती। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपल्याला संपूर्ण प्रत्येक तारखावाईज अंदाज जाणून घेणार आहोत। आपल्याला 11 तारखेपासून ते 20 तारखेपासून पर्यंत आपल्याला कोणत्या तारखेला कोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब देखील नक्कीच करा। तसेच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। तसेच तुमच्या गावाचं नाव देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर 11 तारखेदरम्यान जर वातावरण जाणून घ्यायचं झालं तर 11 तारखेदरम्यान देखील मित्रांनो आपल्याला राज्यात फार काही मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार नाहीये। हलक्या स्वरूपाचा पाऊसच आपल्याला पाहायला मिळतोय। 11 एप्रिल पासून आपल्याला राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच बीड, लातूर, धाराशिव या सर्वच मराठवाड्यातील भागांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। गडद ढगाळ स्वरूपाचं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये देखील आपल्याला अमरावती, शेगाव, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगांची निर्मिती होताना पाहायला मिळते। ढगाळ वातावरण तयार होताना या भागांमध्ये पाहायला मिळत आहे। आपल्याला वादळी वारा सुटल्याला देखील पाहायला मिळेल। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, तसेच इंदापूर, बारामती, करमाळा, दौंड, बार्शी, करमाळा, पेठ, जामखेड, केज, कळंब, लातूर, तसेच आपल्याला या सर्वच पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झालेला पाहायला मिळेल। संपूर्ण वातावरण देखील ढगाळ स्वरूपाचं होताना पाहायला मिळतंय। आपल्याला मुंबईमध्ये, कोकण पट्टीमध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। कोकण पट्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्याला दमट वातावरण पाहायला मिळत आहे। तीव्र उष्णतेची लाट आपल्याला कोकण पट्टीमध्ये पाहायला मिळत आहे। मित्रांनो, आपल्याला 12 तारखेपासून देखील काही पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। 13 एप्रिलला देखील आपल्याला जास्त प्रमाणात, तसेच 15-16 एप्रिल पासून आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। आपल्याला 14-15 एप्रिल पर्यंत जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। परंतु आपल्याला 16 एप्रिल नंतर आपल्याला संपूर्ण राज्यातच आपल्याला यापुढे पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। विजांच्या कडकडाटासह मित्रांनो जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर आता जाणून घेऊयात, आपल्याला नेमकं प्रत्येक विभागावारी अंदाज जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे, तसेच कोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। त्यासाठी तुमच्या गावाचे नाव देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण लगेचच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला लाईक केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या। तर मित्रांनो, आपल्याला 16 एप्रिल दरम्यान जर पाहायचं झालं तर 16 एप्रिल दरम्यान देखील आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतोय। आपल्याला विदर्भापासून सुरुवात करूयात। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला जोरदार वादळी वारे सुटलेले पाहायला मिळतील। यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय,
तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सोलापूर, अकलूज, लातूर, तसेच आपल्याला सातारा, सांगली, बारामती, इंदापूर, वडूज, विटा, कराड, जत तसेच सांगली या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। कोकण पट्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला 16 तारखेला काही जास्त प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही आपल्याला।